कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नेत्रा, 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 प्लीज बोल ना ग काहीतरी। अशी शांत नको बसूस, प्लीज बोल। नेत्रा ऐक ना, नेत्रा ऐक ना, तू जेवढ्या लवकर सत्य स्वीकारशील तेवढं तुझ्यासाठी बरं आहे। मला माहिती हा खूप मोठा आघात आहे, पण तुला स्वतःला सावरावं लागेल। काहीही झालं तरी आपण सत्य बदलू शकत नाही ना। मी सत्य हेच आहे की तुझ्या पोटात विरोचकाचं बाळ आहे। नेत्रा, शेखरनी स्वतः सगळं ऐकलंय, स्वतः सगळं पाहिलंय। नेत्रा, प्लीज बोल ना काहीतरी। तू अशी शांत नको बसूस, तू प्लीज बोल। नेत्रा, काय झालं? बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, विरोचक बऱ्याच गोष्टी मुद्दाम करतो आपल्याला घाबरवायला। कदाचित त्यावेळेला सुद्धा त्याने तसंच केलंय। हे सगळं त्याने मुद्दाम केलं आपल्याला घाबरवण्यासाठी। हा त्याचा नवीन काहीतरी डाव आहे। बाबा, माझ्या पोटात विरोचकाचा अंश कसा असू शकतो? माझ्या पोटात देवी आईचा आशीर्वाद आहे। आम्ही सांगितलं सगळं। बाबा, बाबा माझा ऐका, असं होऊ शकतं ना की विरोचकाने हे नाटक मुद्दाम केलंय तुमच्या समोर? बाबा बोला ना काहीतरी। नाही, विरोचकानं हे सगळं मुद्दामून केलं नाही, कारण त्याला माहितीच नव्हतं मी तिथे होतो। कदाचित तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं असेल। हो ना, असं होऊच शकतं ना। बाबा बोला ना काहीतरी। तुम्ही प्लीज असे शांत नका राहू, काहीतरी बोला ना। असं मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही असं थेट विरोचकावर विश्वास कसा ठेवू शकता? तुला प्रश्न पडला होता ना, विरोचक असं का म्हणाला की विरोचक तुझ्या गर्भात शिरलाय? इथला विरोचक असं म्हणाला कारण खरंच विरोचकाने त्याची प्रतिबिंब शक्ती वापरून तुझ्या गर्भात तिथे बघ, हा
आतापर्यंत जे काही घडलंय ना त्या सगळ्या एकदा नीट जुळवून बघ, तर तुलाही कळेल नेत्रा हेच सत्य आहे. तुझ्या पोटात आपलं बाळ नाही, विरोचकाचा अंश वाढतोय. काय बोलताय? विरोचकाचं औषध? विरोचकाच्या अंशाचा देवी आईच्या आशीर्वादासमोर कसा निभाव लागेल? आत्या, तुम्हाला माहितीये त्या विरोचकाची एवढी कुवतच नाहीये. हो, मला माहितीये देवी आई पुढे विरोचक शून्य आहे. नेत्रा, पण जे काही घडतंय ते देवी आईने लिहिल्याप्रमाणेच घडतंय ना. देवी आईच्या मर्जीप्रमाणेच घडतंय. मला असं वाटतं विरोचकाचा वध आत्ताच व्हायला हवा. हे बघ, सगळ्या घटना नीट बघितल्या, सगळ्या घटनांचा नीट क्रम लावला तर आपल्या हेच लक्षात येतं की विरोचकाचा वध आत्ता व्हायला हवाय. म्हणजे अस्थे कट्यार तेव्हा जागृत होऊ शकते जेव्हा माझ्या पोटात दुसरा जीव नसेल. हो, मला माहितीये ना. त्यासाठी आता आणखी थांबायची गरज नाही ना. विरोचकाचा वध आत्ताही होऊ शकतो. अस्थि कट्यार आत्ताही जागृत होऊ शकते. आणि मला असं वाटतं की विरोचकाचा वध आत्ताच व्हायला हवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.